नमस्कार, बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट हा भाग पाहणार आहे. हार्टचं वर्किंग कशा पद्धतीनं चालतं, त्याच्यामध्ये कार्डियक सायकल. ह्युमन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस. कॉन्ट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ सिस्टोल अँड रिलॅक्सेशन इज कॉल्ड डायस्टोल. Human heart, it is alternately contract and relax. The contraction, the condition is called as a systole and the relaxation condition is called as a diastole. Atria and ventricle contract alternately. Auricles किंवा ॲट्रिया म्हणतो आपण, त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या की त्यावेळेस व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात, त्यानंतर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट तेव्हा ॲरिकल रिलॅक्स होतात. तर अल्टरनेटली त्या काय होतात, कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्स होतात. कॉन्सिक्वेटिव्ह सिस्टोल अँड डायस्टोल कॉन्स्टिट्यूट अ सिंगल हार्टबीट. आणि एक वेळा कॉन्ट्रॅक्ट एक वेळा रिलॅक्स होणे, ह्याच्यामुळं काय होतो, एक हार्टबीट तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, कार्डियक सायकल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कार्डियक सायकल. इट इज कम्प्लिटेड इन 0.8 सेकंद. आणि एक कार्डियक सायकल पूर्ण होण्यासाठी, म्हणजे एकदा हार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि एकदा पूर्णपणे रिलॅक्स होण्यासाठी लागणारा वेळ किती आहे, 0.8 सेकंद. On an average 72 beats are completed in 1 minute in an adult at rest. आणि एका मिनटामध्ये रेस्ट पोझिशनला नॉर्मली किती ठोके पडतात, तर 72 हार्टबीट होतात. आता ह्या हार्टबीटमध्ये काय काय कंडिशन आहे. पहिला पार्ट आहे ॲट्रियल सिस्टोल. राईट ॲट्रियम रिसिव्ज डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड. राईट ॲट्रियम जे आहे त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, लेफ्टमध्ये काय असतं, ऑक्सिजनेटेड असतं. वेन बोथ द ॲट्रिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. इट रिस्पॉन्स टू धिस in response to this, SA node get excited and generates cardiac impulse. काय आहे, काय प्रोसेस आहे की डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकलमध्ये, ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट ऑरिकलमध्ये. हे दोन्ही ब्लड काय होतं, जेव्हा ऑरिकल रिलॅक्स होतात, त्या रिलॅक्स होताना काय होतात, रिलॅक्स असतात तेव्हा काय होतात, ते ब्लड भरलं जातं. आणि जेव्हा त्या फुल होतात त्यावेळेस काय होतं, त्या वॉलवरती प्रेशर अप्लाय करतात, त्याचा ताण यायला लागतो, की फुल भरलेला याचा ताण येऊ लागतो. आणि त्याचा परिणाम इन रिस्पॉन्स टू धिस प्रेशर SA नोड गेट एक्सायटेड. आणि त्याचा परिणाम काय होतो, SA नोड, सायनोॲट्रियल नोड जे आहे ते काय होतं, एक्साइट होतं अँड जनरेट द कार्डियक इम्पल्स. आणि ते काय तयार करतात, की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनचा इम्पल्स संदेश जो आहे तो काय करतात, निर्माण करतो. ड्यू टू धिस कार्डियक इम्पल्स इन द ॲट्रियल वॉल कॉन्ट्रॅक्ट कॉझिंग द ॲट्रियल सिस्टोल. आणि त्याच्या परिणाम काय होतो, तो इम्पल्स काय होतो, वॉलमधनं, ऑरिकलच्या वॉलमधनं, ॲट्रियाच्या वॉलमधनं सर्वत्र पसरतो. आणि त्याचा परिणामानं ऑरिकलच्या सगळ्या सेल्स आहेत, कार्डियक सेल्स आहेत, त्या काय होतात, ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतात. आपण त्याला काय म्हणतो, ॲट्रियल सिस्टोल असे म्हणतो. ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल ब्लड इज पंप्ड इन टू द व्हेंट्रिकल. आणि जेव्हा ॲट्रियल सिस्टोल होतो, कॉन्ट्रॅक्ट होतात, तेव्हा ब्लड काय होतं, बायकस्पायड आणि ट्रायकस्पायड वॉल ओपन होतात आणि ब्लड कुठं जातं, व्हेंट्रिकलमध्ये जातं. बाकीच्या पाठीमागच्या व्हेन्स मात्र बंद झालेल्या असतात. ब्लड इज प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग बॅक टू द व्हेन अँड द करोनरी सायनस बाय युस्टेशियन अँड थिबेसियन वॉल रिस्पेक्टिव्हली. आणि थिबेसियन आणि युस्टेशियन वॉलमुळं काय होतं, की प्री केवल व्हेन, पोस्ट केवल व्हेन आणि तुमच्या करोनरी सायनसमध्ये ब्लड परत जात नाही, तेव्हा त्या काय होतात, क्लोज झालेल्या असतात. आफ्टर कम्प्लिटिंग सिस्टोल द ॲट्रिया गो इन टू डायस्टोल. आणि जेव्हा काय होतं, सिस्टोल पूर्ण होतो तेव्हा काय होतं, डायस्टोल सुरू होतं. इन नॉर्मल कंडिशन ॲट्रियल सिस्टोल इज फॉर 0.1 सेकंद. आणि ॲट्रियल सिस्टोल ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होण्याचा कालावधी किती आहे, 0.1 सेकंद आहे. अँड ॲट्रियल डायस्टोल, AD आपण म्हणतो त्याला शॉर्ट फॉर्म, इज फॉर 0.7 सेकंद. म्हणजे 0.8 सेकंदाचं कार्डियक पूर्ण हार्ट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्स होतं, त्यातलं 0.1 सेकंदामध्ये काय होतं, तर कार्डियक ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि 0.7 सेकंदामध्ये ॲट्रियम काय होतात, रिलॅक्स होतात, त्याला आपण डायस्टोल म्हणतो.
त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. द इम्पल्स विच स्टार्टेड फ्रॉम SA नोड नाऊ रिचेस द AV नोड. काय SA नोडकडून आलेला इम्पल्स आहे तो वॉलमधून ऑरिकलच्या ॲट्रियाच्या वॉलमधून कुठं पोचतो, AV नोडपर्यंत पोचतो अँड गेट एक्सायटेड. आणि AV नोड काय बनतो, एक्साइट बनतो. AV नोड सेंड इम्पल्स टू द बंडल्स ऑफ हिंज अँड फ्रॉम द बंडल्स ऑफ हिंज टू द पर्किंजेस फायबर. आणि AV नोडकडून तो मेसेज काय केला जातो, पुढं ट्रान्समिट केला जातो आणि ट्रान्समिट करत असताना बंडल्स ऑफ हिंजमध्ये आणि बंडल्स ऑफ हिंजमधून पर्किंजेस फायबरपर्यंत पोचतो. पर्किंजेस फायबर स्प्रेड इम्पल्स ऑल ओव्हर द वॉल ऑफ द व्हेंट्रिकल. आणि पर्किंजेस फायबर सर्व व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये असल्यामुळं काय होतात, त्या कॉन्ट्रॅक्ट होतात. ड्यू टू धिस व्हेंट्रिक्युलर वॉल कॉन्ट्रॅक्ट्स कॉझिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि याच्यामध्ये काय होतं, व्हेंट्रिकल वॉल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि व्हेंट्रिकल सिस्टोल होतो, म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स होतात. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल राईट व्हेंट्रिकल पंप्स डिऑक्सिजनेटेड ब्लड इनटू पल्मोनरी ट्रंक. आणि व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा राईट व्हेंट्रिकलमधलं ब्लड कुठं जातं, पल्मोनरी ट्रंक, आणि पल्मोनरी ट्रंककडून कुठं जातं, लंग्सला जातं. लेफ्ट व्हेंट्रिकल पंप्स ऑक्सिजनेटेड ब्लड इनटू अवोर्टा. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ऑक्सिजनेटेड प्युअर ब्लड आहे ते कुठं जातं, अवोर्टामध्ये जातं आणि ऑल ओव्हर द बॉडी. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल द cuspid wall close both atrioventricular aperture. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर आहे ते काय होतात, ऑरिकल आणि व्हेंट्रिकलच्या ह्याच्यामध्ये जे अपर्चर आहे ते ओपनिंग काय गार्ड केलेलं जे वॉल आहे त्या वॉल काय होतात, बंद होतात आणि बॅकफ्लो काय केला जातो, प्रिव्हेंट केला जातो. बोथ द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर प्रिव्हेंट द ब्लड फ्लो इन टू ॲट्रिया. लव साऊंड इज हर्ड. आणि यावेळेस काय होतो, ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स होतात त्यावेळेस काय होतात, ह्या वॉल झडपा बंद होतात आणि ह्या झडपा बंद होत असताना लव साऊंड येतो. आणि जेव्हा उघडतात तेव्हा काय होतो, डब साऊंड. आणि हार्टचा आपल्याला ज्या आवाज येतो त्याला काय म्हणतो आपण, लब डब असा आवाज आपल्याला ऐकायला येतो. इन नॉर्मल कंडिशन व्हेंट्रिक्युलर सिस्टोल लास्ट फॉर 0.3 सेकंद. नॉर्मल कंडिशन आहे व्हेंट्रिकल सिस्टोल किती वेळ लागतो तर 0.3 सेकंड अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टोल फॉर 0.7 सेकंद. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सेमिलुनार वॉल आर क्लोज्ड. आणि व्हेंट्रिकल जेव्हा काय होतात, डायस्टल कंडिशनमध्ये येतात, रिलॅक्स होतात, तेव्हा काय होतात, सेमिलुनार वॉल क्लोज होतात, प्रिव्हेंटिंग द बॅकफ्लो ऑफ ब्लड फ्रॉम पल्मोनरी ट्रंक टू द सिस्टेमिक अवोर्टा इनटू व्हेंट्रिकल. डब साऊंड इज रिसिव्ड. आणि ज्या वेळेस ह्या काय होतात, ह्या सेमिलुनार वॉल आहेत, ह्या वॉल काय होतात, क्लोज होतात, त्यावेळेस काय होतो, जो आवाज येतो त्याला डब साऊंड असे म्हणतात. डब साऊंड इज हर्ड फॉर अबाउट 0.4 सेकंद. बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल आर इन अ डायस्टोल. आणि 4 सेकंदामध्ये काय होतं, दोन्ही ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स ह्या काय होतात, डायस्टोलमध्ये जातात, रिलॅक्स होतात. फेन ऑल द चेंबर्स ऑफ द हार्ट आर इन अ डायस्टोल. धिस कंडिशन इज कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टोल. ज्यावेळेस ऑरिकल आणि व्हेंट्रिकल दोन्ही रिलॅक्स कंडिशनमध्ये असतात त्या कंडिशनला काय म्हटलेलं आहे, जॉईंट डायस्टोल असे म्हटलेलं आहे. जॉईंट डायस्टोल or complete diastole. Thus during the one cardiac cycle 0.8 second. Thus during the one cycle cardiac cycle is 0.8 second. आणि अशा पद्धतीनं 0.8 सेकंदाची ही सायकल आहे. इथं डायग्रॅमॅटिक दाखवलेलं आहे. पहा डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे की SA नोड ॲट्रियल सिस्टोल 0.1 सेकंद, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल 0.1 पासूनचा पुढचा भाग 0.4 पर्यंत म्हणजे 0.3 सेकंद झाला. व्हेंट्रिक्युलर डायस्टोल हा किती आहे, 0.5 आहे, आपण पाहिला म्हणजे 0.5 आहे, म्हणजे पुढच्या ह्याच्यातला सायनो ॲट्रियल सिस्टोलमधला 1 सेकंद घेतला आहे असा मिळून. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्याच वेळी व्हेंट्रिकलसुद्धा काय होतात, व्हेंट्रिक्युलर ऑरिकल रिलॅक्स होतात आणि व्हेंट्रिकलसुद्धा रिलॅक्स होतात. त्याला काय म्हणतो आपण, जॉईंट डायस्टोल. जॉईंट डायस्टोल किती आहे, 0.5 सेकंद कालावधी आहे.
तर अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्सेशन काय होतं 0.5 व 8 सेकंदामध्ये पूर्ण होतं. राईट साईड ऑफ द हार्ट कंटेन डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड लेफ्ट कंटेन्स द ऑक्सिजनेटेड ब्लड. टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड ड्युरिंग द वन वेंट्रिक्युलर सिस्टोल इज कॉल्ड स्ट्रोक व्हॉल्यूम. काय एका वेळी हृदयाने किती ब्लड पंप केलेलं आहे, डिऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड दोन्ही मिळून बाहेर पडलेलं आहे, त्या ब्लडला आपण काय म्हणतो, स्ट्रोक व्हॉल्यूम असे म्हणतो. अँड इट इज अप्रॉक्सिमेटली 70 ml. आणि सरासरी आपण किती आहे ते तर 70 ml आपण पाहतो. तर कार्डियॅक आउटपुट म्हणजे काय, हृदय किती काम करतं, तर ते जर सांगायचं झालं तर it is the volume of blood pumped out per minute for a normal adult human being. It is calculated as follows. Cardiac output is equal to stroke volume 70 ml आपण पाहिला, आणि हार्ट रेट आहे तो 72 आहे पर मिनिट, म्हणजे एका मिनटामध्ये 70 गुणिले 72 70 इंटू 72 इज इक्वल टू 5040 ml पर मिनिट. हा काय झाला, कार्डियॅक आउटपुट झाला एका मिनटामध्ये. नॉर्मली 5 लिटर 5.40 ml 5040 ml एवढं ब्लड काय केलं जातं, हार्टमधून पास होतं असतं. दिस इज कॉल्ड ॲज अ कार्डियॅक आउटपुट. इथं आपण थांबूया. थँक्यू.